हॅलो फ्रेंड्स, बघा या सेक्शनमध्ये आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम स्टडी करायचा आहे. तर आपण स्टार्ट करूयात. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम तुमच्या 10th स्टँडर्ड सिलेबसमधला पहिलाच थेरम आहे. तर बघा, स्टेटमेंट थेरमचं खूप महत्त्वाचं असतं, त्याचा मिनिंग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मी स्टेटमेंट रीड करतो. इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स देन द लाईन डिवाइड द साइड्स इन प्रपोर्शन. तर इफ नंतरची जी कंडिशन असते थेरममध्ये म्हणजे गिवन, आणि देन नंतरची प्रूव्ह करायची असते. तर बघा, कोणत्याही एका ट्रायंगलमध्ये आपण आधी मिनिंग समजून घेऊयात आणि मग प्रूव्ह करूयात थेरमला. कोणत्याही एका ट्रायंगलमध्ये एखादी लाईन, इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल, कोणत्याही एका साईडला जर पॅरलल असेल लाईन यल, ही लाईन यल एका साईडला पॅरलल असेल आणि इंटरसेक्ट करते ऑब्विसली ती दोन साईडला इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, देन लाईन डिवाइड करते, ह्या ज्या दोन साईडला इंटरसेक्ट करते त्याला प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. आता बघा, प्रपोर्शन म्हणजे काय? तर बघा, प्रपोर्शन म्हणजे काय, तर प्रपोर्शनचं एक सिंपल एक्झाम्पल. सपोज तुम्हाला एका मॅनचं पिक्चर ड्रॉ करायचं आहे. तर मॅनचं तुम्ही डायरेक्ट मॅनला पेपरवर ड्रॉ करू शकता का? नाही. तर तो मॅन सेम दिसण्यासाठी आपण काय करतो, त्याला एका छोटे त्याचे डायमेन्शनमध्ये थोडक्यात आपण काय करतो, सपोज त्याची लेंथ यल असेल आणि ब्रेथ बी असेल, तर लेंथ यल आणि बीचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट ठेवतो आणि त्या प्रपोर्शनमध्ये ड्रॉ करतो. सपोज यल ॲज टू बी, समजा इथं त्याचे रियल 40 ॲज टू 80 असेल, नंबर कन्सिडर केले, तर आपण काय करतो ॲक्च्युली 1:2 म्हणजेच त्याच्या प्रपोर्शनमध्ये आपण काय करतो, त्याला ड्रॉ करतो. सेम प्रपोर्शन म्हणजे काय, थोडक्यात त्यांचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट असतो. रेशो कॉन्स्टंट म्हणजेच त्या दोन साईड आहेत, सपोज AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC, यांचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणजेच कसा, प्रपोर्शनमध्ये आपण डिवाइड करतो. एक लाईन जेव्हा पॅरलल असते थर्ड साईडला आणि इंटरसेक्ट करते अदर टू साईड्सला, तर ती ज्या अदर टू साईड्सला डिवाइड करत असते त्याला प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, त्यांचा रेशो. म्हणजेच काय, आपल्याला प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे, AP अपॉन PB अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थोडक्यात कळालं का थेरमचा स्टेटमेंट काय आहे? ट्रायंगलचे रिलेटेड आहे. एका साईडला एक लाईन पॅरलल आहे, अदर टू साईड्सला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि इंटरसेक्ट करताना ती प्रपोर्शनमध्ये त्या साईड्सना डिवाइड करते. प्रपोर्शन म्हणजे काय, थोडक्यात त्यांचा रेशो कॉन्स्टंट राहतो. कन्स्ट्रक्शन एक करावं लागेल आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी, PC आणि QB. तर आपण यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल्सचं जे पहिलं लेक्चर होतं ते यूज करणार आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर. कुणी बघितला नसेल व्हिडिओ तर बघा, जॉईन सेगमेंट PC अँड सेगमेंट QB. आता आपल्याला प्रूफकडे जायचं. सगळ्यात पहिले काय करतो मी, APQ आणि PBQ हे दोन ट्रायंगल कन्सिडर करतो. मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही बेस कन्सिडर करू शकतो. तर मी ट्रायंगल APQ साठी AP बेस कन्सिडर केला आणि यासाठी PB बेस कन्सिडर केला. तर इथून जर आपण Q पासून जर परपेंडिक्युलर टाकलं तर त्याची हाईट होते. तर दोन्ही ट्रायंगलची हाईट हीच असणार आहे. म्हणजे ट्रायंगल्स विथ सेम हाईट होतील, कॉमन हाईट होतील ते दोन्ही ट्रायंगल. तर आपण मग लिहूयात, कन्सिडर ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB आर triangles with
विथ सेम हाईट. हाईट काय आहे? सेम हाईट आहे आपली PQ. सॉरी, हाईट काहीतरी असेल. समजा मी QN नाव दिलं तिला, तर ती QN हाईट असेल. डायग्राममध्ये दाखवली तर तुम्ही लिहू शकता. मग आपण काय लिहू शकतो? एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. सिम्पली काय घेतले मी? बेसिस घेतले. APQ ट्रायंगल वरती म्हणून AP वरती याला मी नाव देतो फर्स्ट. रिझन काय देणार? ट्रायंगलचे इक्वल हाईट और कॉमन हाईट. ओके. आता सिमिलरली ट्रायंगल APQ आणि PQC हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले. तर मी AQ आणि QC ला जर बेस कन्सिडर केला, हा AQ आणि QC ला जर बेस कन्सिडर केला, तर P पासून जो परपेंडिक्युलर टाकणार आहे तो दोन्ही ट्रायंगलसाठी कॉमन असणार. काय असणार? कॉमन असणार. सो ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल AP अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC is equal to AQ upon QC. This is equation number 2. आता बघा काय करायचं आपल्याला. आता हे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे, PQB आणि PQC. हियर कन्सिडर ट्रायंगल BPQ and triangle PQC. म्हणजे हे खालचे आले PQB आणि PQC हे ट्रायंगल कन्सिडर केले. लाइन L is parallel to line BC. लाइन L is parallel to line BC. सपोज इथं परपेंडिक्युलर टाकले तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार? सेम. म्हणजे ही हाईट ह्या ट्रायंगलची H, ह्या ट्रायंगलची पण काय असणार? H. सपोज PQ बेस कन्सिडर केला तर PQ काय आहे? कॉमन बेस आहे आणि H. These triangles are triangles with common height and common base because common base PQ and L is parallel to BC, so perpendicular distance is same. Perpendicular distance same right. Therefore ratio काय असणार? 1:1. area of triangle PQB, area of triangle PQC is equal to 1:1. म्हणजेच ते काय असणार? इक्वल. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equal to area of triangle PQC. इक्वेशन नंबर 3. ओके. आता मी एक सिंपल थिंक या ठिकाणी यूज करणार. 1:1 जसं आपण लिहितो तसंच मी काय लिहितो? एरिया ऑफ ट्रायंगल APQ is equal to area of triangle APQ. काहीच केलं नाही. आता काय करतो? याला डिवाइड करतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQC. इक्वालिटी सेम राहील, सेमच. फ्रॉम थर्ड मी काय टाकतो? PQC म्हणजेच काय? एरिया ऑफ ट्रायंगल APQ
PQC म्हणजेच काय, PQB. PQB आहे की नाही, इथं सिम्पली काय वापरलं मी, 1 = 1, 2 = 2, सिम्पली क्वांटिटी सेम वापरलं. पण बघा APQ आणि PQC, APQ आणि PQC = AQ/QC आणि APQ / PQB is AP/PB. रिझन काय, इथं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, हेन्स प्रूव्ड, थेरम प्रूव्ह झाला. काहीच केलं नाही, सिम्पली रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलचा यूज केला आणि ज्या प्रॉपर्टी होत्या आपल्या त्या या ठिकाणी मी यूज केलेल्या आहे. फक्त हा होता तुमचा बीपीटी थेरम, व्हेरी सिम्पल थेरम. जर लाईन एल पॅरलल असेल एका साईडच्या ट्रायंगलला, तर ती ज्या दोन साईड्सला इंटरसेक्ट करते त्यांना सेम रेशोमध्ये म्हणजे सेम प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते सिम्पली. आता बघा इंटरप्रिटेशन काय आहे. समजा AP/PB, जर AP पॉईंट हा ABला 1:2 डिवाइड करत असेल, तर सेम AQ/QC पण 1:2. आता 1:2 कसं ते बघूया आता आपण सिम्पली, बिकॉज एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागणार. आता हे बघून घ्या एकदा काय केलेलं आहे, खूप सिम्पल प्रूफ आहे. ओके, आता बघा आपण बघूया की काय कसं यूज काय आहे याचा. ओके, सिंपल. समजा P पॉईंटनं AB साईडला PB 1:2 डिवाइड केलं. 1:2 म्हणजे हे 10 आणि हे 20. तर इकडं पण एक क्यू पण कसा डिवाइड करणार, 1:2 म्हणजेच 40/80. म्हणजे 10 10:20 जर रिअल व्हॅल्यूज असले, समजा 10 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर, तर 10-20 असं नाही, प्रपोर्शनमध्ये सेम. म्हणजे काय, रेशो कॉन्स्टंट 1:2 याचा पण रेशो आहे सिम्पली. हे होतं त्याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी हा पण ट्रू होतो, तो त्याचा प्रूफ आपल्याला बघायचा. आता आपल्याला कॉन्व्हर्स बघायचा. कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलटं असतं थोडक्यात. जे दिलेलं असतं ते प्रूव्ह करायचं असतं कॉन्व्हर्समध्ये. आता उलटी कंडिशन, जर एखादी लाईन दोन साईड्स ट्रायंगल्सला प्रपोर्शनमध्ये डिवाइड करत असेल, म्हणजे सेम रेशोमध्ये डिवाइड करत असेल, तर ती थर्ड साईडला पॅरलल असते. थोडक्यात उलट. आधी आपण काय घेतलं होतं की पॅरलल होती आणि सेम रेशो प्रूव्ह करायचं होतं. आता आपल्याला लाईन एल काय दिलेली आहे, प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. म्हणजेच गिव्हनमध्ये काय असणार आहे, AP/PB = AQ/QC हे असणार लाईन एल. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन एल इज पॅरलल टू सेगमेंट BC. कन्स्ट्रक्शन. आता हे प्रूफ बाय युजिंग इनडायरेक्ट, बुकमध्ये दिलेलं नाही आहे तरी आपण प्रूव्ह करूया सिम्पल वेनं. तर मी काय करणार आहे, इथं एक अशी लाईन काढणार की ही लाईन BCला पॅरलल असणार. म्हणजे आपण काय अजून केलं थोडक्यात, PQ ही लाईन थोडक्यात पॅरलल नाहीये BCला, आणि काय केलं थोडक्यात तिथं M पॉईंट घेतला आणि थोडक्यात पॅरलल लाईन ड्रॉ केली. ड्रॉ लाईन PM पॅरलल टू BC. आता बघा इथं परत बीपीटी थेरमचं, जर लाईन पॅरलल असेल तर ती कशी डिवाइड करते, प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. म्हणून आपण काय यूज करणार, बाय युजिंग BPT AP/PB AM/MC. Equation number 1 by using BPT theorem. By using
PPT. आणि बघा ह्याला मी स्टार म्हणतो. तर स्टार काय म्हणजे हे काय आहे, AP अपॉन PP इज इक्वल टू AQ अपॉन QC हे गिवन होतं. म्हणजे फ्रॉम 1 and स्टार वी कॅन राईट, काय राईट करू शकतो आपण, AQ अपॉन QC इज इक्वल टू AM अपॉन MC. आता मी काय करतो, यामध्ये +1 ॲड करतो. काही गोष्टी कराव्या लागतात थेरम डिराईव्ह करताना. AQ अपॉन QC इज इक्वल टू AM अपॉन MC. सॉरी, AM, ओके नो प्रॉब्लेम, AM अपॉन MC +1 सिम्पली ॲड केला. क्रॉस मल्टिप्लिकेशन AQ प्लस QC अपॉन QC इज इक्वल टू AM प्लस MC अपॉन MC. आता AQ प्लस QC काय आहे, AC, आणि AM प्लस MC पण काय आहे, ACचे. AC कॅन्सल होणार आहे, म्हणजेच इथं काय भेटणार आहे आपल्याला, QC इज इक्वल टू MC. पण QC इज इक्वल टू MC म्हणजे थोडक्यात P आणि M पॉईंट काय आहे, एकच आहे. म्हणजे आपलं अजम्पशन काय होतं की PM पॅरलल होती, पण आता काय होतं, Q आणि M पॉईंट हा एकच पॉईंट आहे. Q हा पॉईंटच M आहे, म्हणजेच काय आहे, एकच लाईन ती पॅरलल होते BCला. आणि ती कोणती लाईन आहे, PQ. PQ काय आहे, PM आहे. म्हणजे आपलं अजम्पशन काय होतं, रॉंग. हे थोडक्यात प्रूफ बाय युजिंग कॉन्ट्रडिक्शन असं होतं. सिम्पलचं प्रूफ आहे, विदाउट डायरेक्ट इनडायरेक्ट प्रूफ. ओके, सिम्पल. बघा आता काही रिलेटेड प्रॉब्लेम बघण्यापूर्वी परत एकदा रिवाइज करूया. बीपीटी थेरम काय सांगतो, एक लाईन येईल पॅरलल टू वन ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल, देन दॅट लाईन डिवाइड्स दिस टू साइड्स इन प्रपोर्शन, सेम रेशोमध्ये डिवाइड करते. ट्रायंगलमध्ये आता सपोज लाईन दिसली आणि आपल्याला साईड, कोणत्याही साईडची व्हॅल्यू काढायची, त्या ठिकाणी याचा यूज होणार आहे. त्यानंतर कॉन्व्हर्स काय सांगतो, जर ही लाईन प्रपोर्शनमध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन पॅरलल असते थर्ड साईडला. म्हणजे ही लाईन L पॅरलल असेल हे याला. सिम्पली कंडिशन काय होती, L पॅरलल दिलेली होती ह्या BCला, ABC, आणि आपला रिझल्ट काय मिळतो मग, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि इथं काय होतं, उलट होतं, हे दिलेलं होतं हे प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे थोडक्यात हे दिलं तर हेच मिळतं आपल्याला, आणि हे दिलेलं असलं तर हे लिहू शकतो, आणि हे दिलेलं असलं तर डायरेक्ट लिहू शकतो. हे उलट काय लिहू शकतो, कॉन्व्हर्सनुसार, आणि हे डायरेक्ट BPTनुसार. सिम्पली आता आपण प्रॉब्लेम बघूयात. दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. ट्रायंगल PQR आहे. तर बघा आपण पहिले गिवन काय दिलं, प्रूफ काय करायचं याच्यावर विचार करूया. PM, दिस इज PM, दिस इज गिवन. PQ, दिस इज होल PQ इज गिवन. देन PR, दिस इज PR, NR. तर आपल्याला विचारलं की पॅरलल आहे की नाही हे प्रूव्ह करायचं. तर पॅरलल म्हटल्यानंतर ट्रायंगलला आपण बेसिकली काय यूज करणार, बीपीटी थेरम यूज करणार. बीपीटी केव्हा प्रूव्ह होईल, जेव्हा PN अपॉन NR, PM अपॉन MQ जर रेशो कॉन्स्टंट असेल तर आपण काय सांगू शकतो बाय युजिंग बीपीटी की NM इज पॅरलल टू RQ. जर रेशो कॉन्स्टंट नसेल तर काय, नॉट पॅरलल. सिम्पली यूज करणार बीपीटी थेरमचा. तर आपण पहिले MQ आणि PN व्हॅल्यू आपल्याकडे नोंद नाही आहे, सो काढून घेऊयात. हिअर P-M-Q. So by using the property of collinearity, PM plus MQ is equal to PQ. Therefore PM 15 plus MQ
is equal to 25. Therefore EMQ is 10. Similarly, P dash N dash R Pn plus Nr equal to Pr. Therefore Nr is 8 plus Pn equal to Pr 20. Therefore Pn equal to 12. आता आपण रेशो फाइंड आउट करूया. फर्स्टली काय, Pn upon Nr is equal to 12 upon Nr is 8. 1 raised to 2. Simplify केलं and Pm upon Nq, Pm काय 15 divided by Nq 10. 3 upon 2. From equation 1 and 2, Pn upon Nr काय झालं is proof. हे प्रूव्ह झालं. and Nm intersect line PR and PQ in two distinct points N and M. This is basic condition of BPT and this divides in proportion. The proportion मध्ये डिवाइड करत असेल तर आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT Nm is parallel to IQ. तुमचं स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे, म्हणजेच ते कसं आहे, पॅरलल आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, ट्रायंगल ABC आहे, DE पॅरलल टू BC. DE पॅरलल टू BC म्हणजेच काय यूज करायचं आहे, BPT यूज करायचं आहे आणि EC फाइंड आउट करायचं आहे. AD गिवन, AE गिवन, AE कॅल्क्युलेट करायचा, EC गिवन, then DB is also given. So simply we can use here BPT. So in triangle, which triangle ABC, DE is parallel to BC by BPT theorem. AD upon DB is equal to AE upon EC. सिम्पली व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. AD 1.8 डिवायडेड बाय DB 5.4 इज इक्वल टू AE कॅल्क्युलेट करायचं आहे अपॉन EC 7.2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. काय की बघा, आन्सर आहे 2.4 सेंटीमीटर. सिम्पली यूज केला BPT. काय गिवन आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे हे बघा. सिम्पली आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज रिलेटेड टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अँड रिगार्डिंग प्रॉब्लेम्स. आय थिंक if possible I will make separate video on problems regarding basic proportionality and properties, whole problems, so that I will cover more problems and which is helpful for you. So these are two simple problems I have covered regarding BPT theorem and converse. So proofs are very simple and important, so be careful about proof. I have covered proof of converse of BPT theorem by using indirect proof. Okay, thank you.